सनातन शास्त्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण अनेकदा देवळांमध्ये जातो, आश्रमात जातो किंवा गुरूंच्या चित्रांमध्ये पाहतो तेव्हा एक गोष्ट हमखास दिसते. कोणती? त्यांच्या पादुका. हं. आपण त्यांना खूप भक्तिभावाने नमस्कारही करतो. पण कधी क्षणभर थांबून विचार केला आहे का की या साध्या दिसणाऱ्या लाकडी किंवा धातूच्या चप्पलांना इतकं महत्त्व का दिलं जातं? हं. म्हणजे चेहऱ्यापेक्षा, मूर्तीपेक्षाही जास्त आदर या पादुकांना का? हां. आज आपण याच प्रतीकाची जरा उकल करणार आहोत. आणि हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण सनातन परंपरेनुसार पादुका म्हणजे केवळ गुरूंच्या वस्तू नाहीत. मग काय आहेत? तो मुक्तीकडे नेणारा एक मेटाफिजिकल नकाशा आहे असं म्हणायला हरकत नाही. मेटाफिजिकल नकाशा. हो, आजच्या चर्चेत आपण याच नकाशाचे विविध थर उलगडून पाहणार आहोत. म्हणजे एका वस्तूपासून ते वैश्विक तत्वापर्यंतचा प्रवास. हे फक्त श्रद्धेबद्दल नाही, तर हे अहंकार विघटनाचे एक शक्तिशाली तंत्रज्ञान आहे. वा. चला तर मग या विषयाची सखोल चर्चा करूया. अगदी सुरुवातीपासून. नक्की. पादुका या शब्दाचा सरळ अर्थ तर चप्पल किंवा पादत्राणे असा होतो. पण इथे त्याचा अर्थ नक्कीच त्यापेक्षा खोल असणार, बरोबर? अगदी बरोबर. पद म्हणजे पाऊल आणि का म्हणजे संरक्षण करणारे. अच्छा, म्हणजे पारांना आधार देणारे असं काहीतरी? हो, जे चालण्यास आधार देते ते पादुका. पण हा फक्त भौतिक आधार नाही, प्रतिकात्मक भाषेत चालणे म्हणजे आपल्या जीवनाचा प्रवास. साधनेचा प्रवास. हो, साधनेचा प्रवास. आधार म्हणजे योग्य मार्गदर्शन आणि ध्येय म्हणजे मोक्ष. म्हणून गुरुपादुका म्हणजे अशी शक्ती जी साधकाला भरकटू न देता मार्गावर चालण्यास मदत करते. म्हणजे पादुका म्हणजे गुरूंचे शरीर नाही, तर गुरूंचे कार्य आहे, त्यांचं मार्गदर्शन. अगदी त्यांचं मूळ कार्य. हे खूपच रंजक आहे. पण माझा एक प्रश्न आहे जो कदाचित अनेकांच्या मनात येत असेल. विचारा. आपण कुठल्याही व्यक्तीला त्याच्या चेहऱ्यावरून ओळखतो, त्याच्या डोळ्यांतून त्याच्याशी जोडले जातो. मग गुरूंच्या चेहऱ्याऐवजी त्यांच्या पायांना किंवा पादुकांना इतकं महत्त्व का? याचं कारण खूप खोल आहे आणि ते मानवी मानसशास्त्राशी जोडलेलं आहे. चेहरा म्हणजे तो व्यक्तिमत्व, ओळख आणि अहंकाराचं प्रतीक आहे. हो, ही व्यक्ती अशी ओळख निर्माण करतो आपण. बरोबर. या उलट पाये हे जमिनीशी जोडलेल्या सत्याचे म्हणजे ग्राउंडेड ट्रूथचं प्रतीक आहेत. गुरूंचे पाये या मायेत चालतात, पण त्यात अडकत नाहीत. ते त्या अनंत आणि शांत यांच्यातील शेवटचा बिंदू आहेत. अच्छा, म्हणजे असं म्हणता येईल का की जसं आपण थेट सूर्याकडे पाहू शकत नाही, ज्या त्याचं तेज आपले डोळे सहन करू शकत नाहीत, पण जिथे त्याचा प्रकाश जमिनीवर पडला आहे तिथे आपण उभं राहू शकतो, ती ऊर्जा अनुभवू शकतो. खूप सुंदर उदाहरण दिलं तुम्ही. अगदी तसंच आहे. म्हणजे आपण थेट सत्याकडे पाहू शकत नाही, पण जिथे सत्य उभे होते त्या स्थानाला, त्या पादुकांना नमन करू शकतो. अगदी. आपण गुरूंच्या व्यक्तिमत्वाला नाही, तर ज्या ठिकाणी त्यांचा अहंकार विरघळला आहे त्या जागेला नमन करतो. पादुका हे त्या शून्य अहंकाराचं प्रतीक आहे. तुम्ही सुरुवातीला एक शब्द वापरला होता, अहंकार विघटनाचे तंत्रज्ञान, म्हणजे इगो ॲनिहिलेशन टेक्नॉलॉजी. खरं सांगायचं तर हे ऐकायला थोडं विचित्र वाटतं. का? एका भौतिक वस्तूला पण टेक्नॉलॉजी कसं म्हणू शकतो, हे जरा जास्तच आधुनिक वाटत नाही का? मुद्दा बरोबर आहे तुमचा. आजच्या भाषेत टेक्नॉलॉजी म्हणजे मशीन किंवा सॉफ्टवेअर, पण इथे तंत्रज्ञान म्हणजे एक अशी प्रक्रिया. एक पद्धत. हो, एक पद्धत जी विशिष्ट परिणाम साधण्यासाठी डिझाईन केली आहे. यामागे एक सखोल मानसशास्त्र आहे. आपल्या शरीरात पायांना सर्वात खालचं स्थान आहे आणि मस्तकाला सर्वात वरचं. हो. मस्तक हे बुद्धी, तर्क आणि अहंकाराचं केंद्र आहे. जेव्हा आपण पादुकांवर डोकं ठेवतो तेव्हा आपण जाणीवपूर्वक आपलं मस्तक, आपला मीपणा आपल्या हृदयाच्या म्हणजे श्रद्धेच्या भावनेच्या खाली आणतो. आपण आपल्या अहंकाराला सांगतो की तू इथे मालक नाहीस. बरोबर. तू सेवक आहेस. हा अपमान नाही, तर अहंकाराचं एक रिओरिएंटेशन आहे, पुनर्रचना आहे. वा. म्हणजे पादुकांच्या अनुपस्थितीत ज्ञान अहंकार वाढवू शकतं. नक्कीच. मला हे कळतं, मी हे जाणलं आहे, असा एक सूक्ष्म गर्व येऊ शकतो. हो, नक्कीच. पण पादुकांसमोर नतमस्तक झाल्यावर तेच ज्ञान अहंकार कमी करून नम्रता आणतं. माहिती तीच, पण ती आतमध्ये वेगळ्या पद्धतीने काम करू लागते. अगदी अचूक. पादुका त्या ज्ञानाला योग्य दिशा देतात, त्याला सेवेशी जोडतात. ठीक आहे, पण जेव्हा गुरु देहरूपात नसतात तेव्हा काय? अनेक परंपरांमध्ये तर गुरूंच्या जाण्यानंतर पादुकांचं महत्त्व आणखी वाढलेलं दिसतं. असं का?
तिथेच पादुकांचं खरं आणि व्यापक महत्त्व समोर येतं. कारण पादुका या वैयक्तिक राहत नाहीत. म्हणजे गुरूंचं शरीर नसेल, पण त्यांच्या पादुका राहतात. त्या गुरु-शिष्य परंपरेचे, त्या ऊर्जेच्या अखंड प्रवाहाचे, एनर्जेटिक कंटिन्युटीचं प्रतीक बनतात. ज्ञानाच्या हस्तांतरणाचं प्रतीक. अगदी. रामायणातील प्रसंग आठवा. जेव्हा प्रभू राम वनवासात जातात, तेव्हा भरत काय करतात? ते राज्य स्वीकारत नाहीत. हो. ते रामाच्या पादुका अयोध्येला घेऊन येतात आणि त्यांना सिंहासनावर स्थापित करतात. आणि त्या पादुकांचे प्रतिनिधी म्हणून 14 वर्ष राज्यकारभार करतात. हो, ही कथा तर खूप प्रसिद्ध आहे. या कथेमध्ये पादुकांचे संपूर्ण सार दडलेलं आहे. भरतासाठी त्या पादुका म्हणजे केवळ रामाचा चप्पला नव्हत्या. त्या न्याय, धर्म आणि कर्तव्याचे प्रतीक होत्या. बरोबर. त्या सिंहासनावर व्यक्ती नव्हती, तर तत्व होतं. पादुकांनी भरताला आठवण करून दिली की राजा मी नाही, राजा राम आहे. मी फक्त सेवक आहे. म्हणजे आपण एका व्यक्तीची पूजा करत नाही, तर एका अखंड ज्ञान प्रवाहाशी स्वतःला जोडत असतो. म्हणूनच अनेक परंपरांमध्ये गुरु हयात असतानाही पादुकांची पूजा केली जाते. अच्छा, यालाच जोडून विचारते, पादुकांना कृपेचे यंत्र किंवा यंत्र ऑफ ग्रेस असंही म्हटलं जातं. हे यंत्र नक्की काम कसं करतं? याला यंत्र म्हणण्याचं कारण असं की हे प्रयत्नांवर नाही, तर जुळण्यावर म्हणजे अलाइनमेंटवर काम करतं. अच्छा, म्हणजे? एक आधुनिक उदाहरण देतो. समजा तुम्हाला वायफाय सिग्नल हवा आहे. तुम्ही ओरडून सिग्नल मिळवू शकत नाही. तुम्हाला फक्त योग्य ठिकाणी जाऊन स्थिर उभं राहावं लागतं. सिग्नल आपोआप येतो. त्याचप्रमाणे आपण प्रयत्न करून कृपा मिळवू शकत नाही. आपण फक्त स्वतःला ग्रहणशील, रिसेप्टिव्ह बनवू शकतो. आपण स्वतःला तयार करू शकतो. हो. जेव्हा आपण गुरुपादुकांसमोर शांतपणे बसतो, तेव्हा नकळतपणे आपलं मन शांत होतं, श्वास मंदावतो. कृपा किंवा ग्रेस नेहमी वरून खाली येते. म्हणूनच पादुका नेहमी जमिनीवर किंवा आसनाच्या खाली ठेवल्या जातात, डोळ्यांच्या पातळीपेक्षा वर कधीच नाहीत. कारण कृपा खाली उतरते, प्रयत्न वर जातात. अगदी. पादुका आपल्याला प्रयत्न करायला नाही, तर स्वीकारायला शिकवतात. वा. आता एक वेगळा विचार, मी करता आहे किंवा मी हे केलं, या भावनेचा पादुकांशी काय संबंध आहे? कारण अध्यात्मात हा खूप मोठा अडथळा मानला जातो. खूप सुंदर प्रश्न आहे हा. आपल्या शरीराचे अवयव पहा. हात काहीतरी निर्माण करतात, तोंड बोलतं, मन मी केले असा दावा करतं. पण पाय? ते फक्त शरीर वाहून नेतात. बरोबर. ते कधीही श्रेय घेत नाहीत. येस. गुरुपादुका जणू आपल्याला हेच सांगतात की मी तुला इथे आणले नाही, कृपा तुला घेऊन आली. मी फक्त पुढचं पाऊल कुठे ठेवायचे हे दाखवले. म्हणजे ही भावना आपल्या आतली आध्यात्मिक महत्वाकांक्षा, स्पिरिच्युअल अँबिशन किंवा मीच जगाला तारणार आहे, अशा भावनांना नष्ट करते. हो, त्या सूक्ष्म अहंकाराला नष्ट करते. आणि त्या जागी विश्वास आणि मौनाचा जन्म होतो. कर्तृत्वाला नाही तर केवळ प्रवासाला, त्या प्रत्येक पावलाला महत्त्व देण्याची ही शिकवण आहे. अगदी. याला जोडून एक विचार येतो, तो म्हणजे त्यागाचा. पादुका आणि त्याग यांचा काही संबंध आहे का? नक्कीच आहे. प्राचीन भारतात राजे महाराजे रत्नजडीत पादत्राणे घालायचे. ते त्यांच्या सत्तेचं प्रतीक होते. तर दुसरीकडे संन्यासी आणि योगी लाकडी पादुका घालायचे किंवा अणवाणी चालायचे. पादुका हे कमीत कमी वस्तू, मिनिमम पोझेशन आणि जास्तीत जास्त दिशा, मॅक्सिमम डायरेक्शन यांचे प्रतीक आहेत. क्या बात आहे. त्या जणू सांगतात, माझ्या मालकीचे काहीही नाही, पण मला सर्व काही ज्ञात आहे. त्या भौतिक जगातील आसक्तीचा त्याग दर्शवतात. म्हणूनच नाथ, अद्वैत आणि सिद्ध परंपरांमध्ये पादुकांना विशेष महत्त्व आहे. ठीक आहे, आपण आतापर्यंत प्रतिकात्मक आणि मानसिक अर्थाबद्दल बोललो, पण याच्याही पलीकडे काही आहे का? म्हणजे पादुका म्हणजे फक्त एक निर्जीव वस्तू नाही, त्यात ध्वनी किंवा स्पंदनांचाही काही संबंध आहे? हो, नक्कीच आहे. परंपरेनुसार पादुका शांत नसतात. असं मानलं जातं की त्या अनेक वर्षांच्या साधनेची ऊर्जा, मंत्रांची स्पंदने, गुरूंच्या वाणीचे अंश, वाणी रेसिड्यू? हो, आणि त्यांच्या तपस्येचा प्रभाव म्हणजे तपस्या इम्प्रिंट स्वतःमध्ये सामावून घेतात. त्या ऊर्जेने भारलेल्या असतात. म्हणूनच आदिशंकराचार्यांनी रचलेले गुरुपादुका स्तोत्रमसारखे स्तोत्र, ज्यांचा अर्थ कळत नाही तरीही ते प्रभावी ठरतात. अच्छा. कारण त्यातून निर्माण होणारी स्पंदने आपल्या आतल्या ऊर्जेची पुनर्रचना करतात. पादुका शब्दांनी नाही, तर स्पंदनांद्वारे शिकवतात. म्हणजे या सगळ्या चर्चेनंतर असं म्हणता येईल की अंतिम सत्य हे आहे की बाहेरच्या पादुका ह्या फक्त एक साधन आहेत, हो, एक इशारा आहे. अगदी बरोबर. खरी पादुका बाह्य नसून आंतरिक आहे. आंतरिक पादुका. हो, ती आंतरिक पादुका म्हणजे आपला विवेक,
आपली नम्रता आणि सत्याला शरण जाण्याची वृत्ती. जेव्हा ही आंतरिक पादुका आपल्या आत जागृत होते तेव्हा बाह्य पादुकांची किंवा अगदी बाह्य गुरूंचीही गरज उरत नाही. कारण मग शिक्षण बाहेरून नाही तर आतूनच सुरू राहतं. बरोबर. साधक स्वतःच स्वतःचा मार्गदर्शक बनतो. एक खूप सुंदर वाक्य कुठेतरी वाचलं होतं, गुरु फक्त तोपर्यंतच पुढे चालतात जोपर्यंत आपण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालायला शिकत नाही. अगदी. एकदा आपल्याला चालायला जमलं की गुरु आपल्याला स्वतंत्र करतात. स्वतःच्या मार्गावर चालण्यासाठी मोकळं सोडतात. बरोबर. शिष्याला स्वतंत्र करणे हेच तर गुरुचे अंतिम ध्येय आहे. तर या संपूर्ण चर्चेचे सार जर एका वाक्यात सांगायचे झाले तर ते काय असेल? मूर्ती आपल्याला भक्ती शिकवते, शास्त्र आपल्याला वैचारिक स्पष्टता देते आणि पादुका त्या आपल्याला या आध्यात्मिक मार्गावर न पडता न भरकडता चालायला शिकवतात. अगदी बरोबर. अप्रतिम. एका साध्या दिसणाऱ्या प्रतीकामागे केवढा मोठा आध्यात्मिक, मानसिक आणि ऊर्जात्मक अर्थ दडलेला आहे हे आजच्या चर्चेतून स्पष्ट झालं. हेच तर सनातन धर्माचं सौंदर्य आहे. इथे प्रत्येक प्रतीक वैश्विक सत्याकडे घेऊन जाणारा एक दरवाजा आहे. मार्ग फक्त जाणून घेण्याचा नाही तर त्यावर चालण्याचं आहे. हो. आणि पादुका आपल्याला तेच पुन्हा पुन्हा आठवण करून देतात. चालत रहा, थांबला तो संपला. जर आजच्या या चिंतनाने तुमच्या विचारांच्या मार्गावर एक नवीन पाऊल टाकायला मदत केली असेल आणि पादुकांकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलला असेल तर हे ज्ञानरूपी पाऊल इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा भाग नक्की शेअर करा. तुमच्या मनात आलेले प्रश्न किंवा विचार आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि सनातन शास्त्रसोबत या ज्ञानयात्रेत जोडलेले राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया एका नवीन विषयासह.